हॅलो, आज आपण जॉमेट्रिकल शेप्स अँड नेम्स बघणार आहोत. पहिला आहे पॉईंट. पॉईंट म्हणजेच बिंदू. आता दोन बिंदूंना जोडणारी रेखा म्हणजेच लाईन सेगमेंट, रेषाखंड. रेषा ही दोन दिशांनी अनंतपणे विस्तारलेली आहे, म्हणजेच ती अमर्याद आहे, दोन्हीकडून ती वाढू शकते. त्यालाच लाईन म्हणजेच रेषा म्हणतात. आता एका बिंदूमधून सरळ रेषेत जाणारा हा आहे किरण म्हणजेच रे. आपण सूर्यकिरणाचं उदाहरणही देऊ शकतो. आता एका बिंदूमध्ये दोन्ही किरण जोडले जातात म्हणजेच अँगल तयार होतो, याला म्हणायचं कोन. दोन समोरासमोरील बाजू ह्या समान असतात, तो आहे रेक्टँगल म्हणजेच आयत. जो गोल असतो त्याला सर्कल म्हणजेच वर्तुळ म्हणायचं. आता दोन रेषेतील समान अंतर म्हणजेच समांतर रेषा, याला पॅरलर लाईन म्हणजेच समांतर रेषा म्हणायचं. आता तीन बाजूंनी बनलेला हा आहे त्रिकोण, ज्याला ट्रँगल म्हणायचं. आता चार बाजूंनी बनलेला हा आहे स्क्वेअर म्हणजेच चौकोन. अशा आज आपण जॉमेट्रिकल शेप्स अँड नेम्स बघितलेल्या आहेत. थँक्यू.